कुठला असा प्रसंग होता का, की जेव्हा तुला प्रकर्षाने आईचा खूप आधार जाणवला किंवा आईचं असणं जे असतं ना, ते खूप जाणवलं किंवा ती फिलिंग अजून घट्ट झाली, असा कुठला प्रसंग आहे तुझ्या आयुष्यात, की अ, जेव्हा असं वाटलं, की मा होतीये? मामा होतीये. करेक्ट आहे. मी ॲक्च्युली या बाबतीत ना खूप लकी आहे. कारण माझी जी सासू आहे ना, ती पण फार भारी आहे. म्हणजे ती ऑलमोस्ट येस. आईसारखीच आहे माझी आणि ती पण खूपच कमाल आहे आणि माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर आहे. तर मी बऱ्याचदा सुरुतला म्हणते, की मी ॲक्च्युली सासू बघून लग्न केलंय. कारण तू जाशील निघून, मग मला काढायचा वेळ तिच्याबरोबर ना, तर तिच्याशी जमलं पाहिजे माझं. सो माझं आणि माझ्या सासूचं प्रचंड पटतं टू अ पॉइंट, की आम्ही दोघी मिळून तिच्या मुलाला बाहेर काढतो त्या इक्वेशनमधनं. तर माझ्या दोन्ही आया, त्यांना मी आयाच म्हणेन, या दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला वाटतं की मी आई होत असतानाचा जो सगळा काळ होता आणि तिची सगळी प्रक्रिया होती, त्यामध्ये मला त्या दोघींचा प्रचंड आधार होता. आणि कुठल्याही पॉईंटला मला असं कधीच वाटलं नाही की ह्या प्रवासात मी एकटी आहे किंवा मला ह्यात माझं माझं फायनली आईलाच मॅनेज करायचं असतं आणि आपलं आपलं मूल आपल्यालाच वाढवायचं असतं. तुम्ही ते कोणाच्या अंगावर टाकून जाऊ शकत नाही. पण कधी असा प्रसंग आला की मला कबीरला सोडून जावं लागलं, तर ना माझ्या आईने ना माझ्या सासूने मला दिवसभरात एकदाही फोन करून काय मग कधी येणार आहेस, मग कुठे, काही 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 विचारलं नाही. त्यांचं असं असायचं की तू ऑलरेडी गिल्ट घेऊन चालली आहेस, मला माहिती आहे तुझी काय घालमेल होत असणार आहे, आता तू काही काळजी करू नको. हा जो एक असा एक अनकंडिशनल सपोर्ट असतो ना आपल्या आयुष्यातला, तो माझ्या आयुष्यातल्या सगळ्या बायकांनी मिळूनच मला दिला. ना फक्त माझी आई आणि सासू नाही, तर मला वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा, फिमेल फ्रेंड्स, सगळ्यांची मुलं थोड्याफार फरकाने सिमिलर वयांची, आम्हाला कळत असतं ना काय चालू आहे, आमचं काय घालमेल सुरू आहे, किती गिल्ट येतो, मॉम गिल्ट ज्याला म्हणतात, आपलं मूल सोडून हो. जाणे. तर एक काहीतरी असतं, एक काहीतरी सगळ्यांचं गणित असतं, ते जुळतं. त्यामुळे मला माझी आई, माझी सासू, माझ्या आजी सासूबाई सुद्धा अनेक वर्ष त्यांनी सुद्धा खूप सगळं सांभाळलं आमच्या घरातलं. आणि माझ्या सगळ्या फिमेल फ्रेंड्स यांच्याशिवाय मी काय करू शकेन मला माहीत नाही.